हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रचना सहाय्यक ही जी परीक्षा 31 डिसेंबर आणि 1 आणि 2 जानेवारीला होणार आहेत त्या परीक्षेमधील सामान्य ज्ञानमधील महत्त्वपूर्ण टॉपिक आहे अद्ययावत तंत्रज्ञान यावर आधारित 50+ प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। तर सामान्य ज्ञानमध्ये कोणकोणते तुम्हाला सिलेबसमध्ये आहे तर इतिहास आहे, समाजसुधारक, भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, सामान्य ज्ञान, रिन्युएबल एनर्जी, सामान्य विज्ञान, अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरण समस्या, पर्यावरण महत्त्वपूर्ण प्रश्न, पर्यटन, घनकचरा व्यवस्थापन आणि वारसा स्थळे हा तुमच्यासाठी सामान्य ज्ञानचा सिलेबस आहे। यावर आधारित आपल्याकडे 4650 प्रश्न आहेत। प्राइस फक्त 249 ठेवली आहेत। प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट भेटेल। प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या PDF फाईल देखील भेटणार आहे। ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करायचा आहे। त्याच पद्धतीने रचना सहाय्यक तांत्रिक टेस्ट देखील विद्यार्थी मित्रांनो आहेत। आपल्याला जो तुमचा टेक्निकल सिलेबस दिला आहे त्यावर आधारित ही विद्यार्थी मित्रांनो 8500+ टॉपिक वाईज मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत विथ एक्सप्लेनेशन हा देखील कोर्स आपण घेऊ शकतात। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, इंटिग्रेटेड सर्किट चिप कोणी विकसित केली? 4 ऑप्शन आहेत। आपण प्रश्न विचारल्यानंतर ऑप्शन रीड करायचे आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे। तर इंटिग्रेटेड सर्किट चिप या ऑप्शन क्रमांक क JS किल्वी यांनी विकसित केले आहे। पुढील प्रश्न, इंटिग्रेटेड सर्किट चिपवरील थर कशाचा बनलेला असतो? तर लक्षात घ्या, इंटिग्रेटेड सर्किटवरील चिपवरील थर हा सिलिकॉनचा बनलेला असतो। पुढील प्रश्न, पहिल्या डिजिटल संगणकाच्या ब्ल्यूप्रिंटच्या विकासामध्ये सर्वात उल्लेखनीय योगदान केल्याचे श्रेय कोणाला दिले जाते? तर हे श्रेय दिलं जातं चार्ल्स बॅबेज यांना। पुढील प्रश्न, पहिल्या आधुनिक संगणकाचा शोध कधी लागला? तर पहिल्या आधुनिक संगणकाचा शोध हा 1946 मध्ये लागला। पुढील प्रश्न, ईमेलचे विस्तारित रूप काय? तर ईमेलचं विस्तारित रूप आहे इलेक्ट्रॉनिक मेल। पुढील प्रश्न, संगणकाच्या कार्यान्वयनाकरिता आवश्यक आज्ञावली, मार्गदर्शक आणि इतर संगणकासंबंधित क्रिया करण्यासाठी आवश्यक चिपवर जतन केलेले लिखित साहित्य म्हणजे? त्यालाच आपण सॉफ्टवेअर म्हणतो। पुढील प्रश्न, संगणकाच्या नियंत्रक विभागाला काय म्हणतात? तर याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे CPU म्हटले जाते। पुढील प्रश्न, संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? तर हा CPU म्हटले जाते। पुढील प्रश्न, व्हिडिओ मेलद्वारे खालीलपैकी काय पाठवले जाऊ शकते? तर ऑप्शन योग्य उत्तर आहे वरील सर्व, म्हणजेच ग्राफिक्स, व्हिडिओ क्लिप्स आणि व्हिडिओ संदेश हे व्हिडिओ मेलद्वारे पाठवले जाऊ शकते। पुढील प्रश्न, मोठ्या प्रमाणावर माहिती साठवली जाऊ शकते अशा संगणकातील हार्डवेअर घटकाला काय म्हणतात? तर याला चिप असे म्हणतात। पुढील प्रश्न, संगणकाचे जनक कोण आहेत? योग्य उत्तर आहे चार्ल्स बॅबेज हे संगणकाचे जनक आहेत। पुढील प्रश्न, संगणकाच्या विकासामध्ये सर्वात उल्लेखनीय योगदानाचे श्रेय कोणाला दिले जाते? तर हे दिलं जातं व्हॉन न्यूमन यांना। पुढील प्रश्न, चुंबकीय चकतीवरील थर कशाचा बनलेला असतो? तर हा बनलेला असतो आयर्न ऑक्साईडचा। पुढील प्रश्न, संगणकामधील शब्दांची लांबी कशामध्ये मोजली जाते? तर ही मोजली जाते बीटमध्ये। पुढील प्रश्न, खालीलपैकी कशाचे मोजमाप मेगाबाईटमध्ये केले जाते? तर योग्य उत्तर आहे संगणकाची स्मृती क्षमता। पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये थँक्यू देखील कमेंट करा। लक्षात घ्या, ही छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत, परंतु असं केल्याने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे। पुढील प्रश्न आहे, संगणकामध्ये आज्ञाचे कार्यान्वयन करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याला एक्झिक्युशन म्हणजेच अंमलबजावणी असे म्हणतात। पुढील प्रश्न, लक्षात घ्या, ट्रिकी क्वेश्चन आहे। 1 किलोबाईट म्हणजे किती बाईट? तर त्या आहेत 1024 बाईट। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते एक सर्च इंजिन नाही? तर सायन्स डिरेक्ट हे सर्च इंजिन नाही,
गुगल, अल्टाविस्टा आणि ऑर्कुट हे सर्व सर्च इंजिन आहेत. पुढील प्रश्न, संगणकाच्या भाषेत मेमरी हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मेमरी. कशासाठी? तर स्टोरेजसाठी. पुढील प्रश्न, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माहिती साठवता येते असे संगणकीय हार्डवेअर कोणते? तर ते आहेत वरील दोन्ही, म्हणजेच काय, मॅग्नेटिक टेप आणि डिस्क. पुढील क्वेश्चन, आभासी स्मृतीचा आकार कशावर अवलंबून असतो? तर तो अवलंबून असतो ॲड्रेस लाईनवर. पुढील प्रश्न, संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे? तर तो आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. पुढील प्रश्न, संगणकास संबंधित सर्वात वेगवान प्रिंटर कोणते? तर ते आहे लेझर प्रिंटर. पुढील प्रश्न, खालीलपैकी कशा संदर्भात महासंगणक हे सामान्य संगणकांपेक्षा भिन्न असतात? तर ते सुलभीकरण क्षमता आणि भव्य स्मृतीसाठा याकरिता भिन्न असतात. पुढील प्रश्न, आधुनिक अंकीय संगणकामध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धतीला काय म्हणतात? तर त्याला द्विमान अंक पद्धती असे म्हटले जाते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, सामान्य ज्ञान हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. जर तुम्हाला रँक चांगल्या पद्धतीने आणायचं असेल परीक्षेमध्ये, तर सामान्य ज्ञान हे आपलं व्यवस्थित चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. तर आपला जो हा कोर्स आहे तो तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करू शकता, किंवा जर तुम्हाला गुगल ड्राईव्ह ॲक्सेस पाहिजे असेल PDF तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर देखील मेसेज करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.